नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडच्या वर्षा मॅरेथॉन मध्ये गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची धाव। रन फॉर हेल्थचा दिला संदेश। नाटे गावात शिवसेनेचा मोठा धमाका। ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश। शिक्षण व्यवस्थेवर सुधारणा आवश्यक, केवळ टीकेचं राजकारण योग्य नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम। राहुल गांधी यांचा पुतळा दहन प्रकरणी कारवाईची मागणी, काँग्रेसचे खेड पोलीस ठाण्यात निवेदन। आणि रत्नागिरीत भात लावणी अंतिम टप्प्यात, 95% लागवड पूर्ण। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी स्वतः सहभागी होत स्पर्धकांसोबत धाव घेतली। यावेळी त्यांनी उपस्थितांना नियमित व्यायाम, धावणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचं आवाहन करत रन फॉर हेल्थ हा संदेश दिला। त्यांच्या सहभागामुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला। शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी या मॅरेथॉन मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला। आयोजकांनीही गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला। लायन्स क्लब खेडच्या वतीने पुन्हा एकदा यावर्षी वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील मी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। मी स्वतः व्यायाम करण्यामध्ये, फिटनेसमध्ये विश्वास ठेवणारा आहे। एक वेगळी ऊर्जा व्यायामातून, या मॅरेथॉनतून आम्हाला मिळते। आणि विशेष म्हणजे खेड शहरामधील, ग्रामीण भागामधील असंख्य तरुणांनी आणि तरुणींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। वयाची कुठलीही मर्यादा नाही। म्हणजे मला वाटतं अगदी 72 वर्षाचे तरुण देखील आम्हाला धावताना दिसलेले आहेत। आणि अगदी 5 आणि 7 वर्षाच्या तरुण देखील आज आम्हाला इथे धावताना ह्याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेले आहेत। मला वाटतं ह्यामधून संदेश एकच आहे की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपण फिट राहिलं पाहिजे। अगदी मी देखील गेल्या वर्षभरामध्ये 4.5 किलो वजन माझं स्वतःहून कमी केलं आहे। व्यायाम नियमित मी चालू केलेला आहे। आठवड्यातनं किमान 3 दिवस तरी व्यायाम करायला मी वेळ काढतोय। तशा पद्धतीने आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील नाटे गावात शिवसेनेला मोठं राजकीय बळ मिळालं असून ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यामुळे नाटे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय। या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलं। पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व संधी दिली जाईल। नाटेगावच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील असं किरण सामंत यांनी यावेळी आश्वस्त केलं। पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। देशातील तरुणांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं मत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले। कोण जिंकेल आणि कोण हरेल या भावनेतून न पाहता देशातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल यावर सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधक म्हणून मोर्चे काढणे हा त्याचा अधिकार असला तरी केवळ टीकेसाठी टीका करण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत कोणते ठोस बदल करता येतील यावर भर दिला पाहिजे असंही योगेशदादा कदम म्हणाले। सरकारचा भाग म्हणून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करता येतील यासाठी विधायक सूचना मांडणे अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विरोधी पक्षाने आंदोलन करणे हे लोकशाहीतील भूमिका असली तरी शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि धोरणात्मक बदलांवर सकारात्मक चर्चा होणं ही काळाची गरज असल्याचंही गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी नमूद केलंय। आज ठाकरे बंधूंचा जल्लोष मोर्चा होत आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर त्यांनी जल्लोष मोर्चाचं आयोजन केलं आहे, काय सांगाल?
ठीक आहे, आज ते मोर्चा काढतायत खरे, परंतु मला वाटतं देशामध्ये तरुणांनी जी भूमिका समोर मांडली होती, देशामधील तरुणांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा लक्षात घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला आहे. एकंदरीत मला वाटतं कोण जिंकलं कोण हरलं ह्या भावना ह्याच्यामध्ये न पाहता मी याही अगोदर सांगितलं होतं की देशामधली शिक्षण व्यवस्था कशी सुधारेल या रिफॉर्मवरती आधी राजकारण्यांनी बोललं पाहिजे. आज तुम्ही विरोधामध्ये आहात म्हणून फक्त त्याचं राजकारण करणार आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही पुन्हा तेच करणार. मला वाटतं अशा राजकारणाला मी जास्त महत्त्व देत नाही. शिक्षण व्यवस्था चांगली कशी होईल त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणता येतील, आज मंत्री म्हणून सरकारचा एक भाग म्हणून एक शासनाचा एक भाग म्हणून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल करता येईल मला वाटतं एक तरुण म्हणून मी ते सुचवले पाहिजेत. आज मोर्चा करतायत, आज ते विरोधामध्ये आहेत म्हटलं त्याचं ते काम आहे, परंतु फक्त टीका म्हणून टीका करायची ह्याला काय अर्थ नाही. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं खेड शहरात काही भाजप कार्यकर्त्यांकडून दहन करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. पुतळा दहन करणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असून संविधानिक पदावरील व्यक्तीचा पुतळा जाळणे हे योग्य नाही आणि लोकशाही मूल्यांना धक्का देणारं कृत्य असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळानं खेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या निवेदनावर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय. हे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचा पुतळा इकडे काय लोकांनी दहन केला ह्याबद्दल आम्ही हे निवेदन दिले. भाजप कार्यकर्ते होते आणि ह्या दृष्टीने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. इकडे काय मागणी केली जाईल? मागणी अशी केलेली आहे की त्यांचे छायाचित्र व्हिडिओ हे सगळीकडे अवेलेबल आहेत आणि जी व्यक्ती संविधानिक पदावर आहे तर त्यांचं कुठल्याही प्रकारचं असं पुतळा वगैरे दहन करणं हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ती मागणी केलेली आहे पोलीस प्रशासनाकडे. कारवाईची मागणी ही आम्ही खेड पोलीस स्टेशन पोलिसांकडे केलेली आहे. कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भात लागवडीची कामे काहीशी रखडली आहेत. मात्र जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीला वेग दिलाय. कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 95% भात लावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडही अंतिम टप्प्यात आहे. पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. हवामान विभागातर्फे आज रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आज दिवसभर जिल्ह्यात कडकडीत ऊन पडल्याचं दिसून आलं. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी केवळ 15.92 मिलीमीटर इतक्या अल्प पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लांजा तालुक्यात सर्वाधिक 29.40 मिलीमीटर, दापोलीत 23.71, खेडमध्ये 21.85 तर मंडणगडमध्ये 19 मिलीमीटर पाऊस पडला. मात्र इतर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला असून रत्नागिरी तालुक्यात केवळ 4.77 मिलीमीटर तर गुहागरमध्ये 4.80 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऑरेंज अलर्टचा इशारा असला तरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आणि कडकडीत ऊन पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. माननीय गट शिक्षण अधिकारी तथा खेड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विजय शेवंती दाजी बाईत हे प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे माननीय बाईतसाहेब यांच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यास रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य माननीय अरुण उर्फ अण्णा कदम यांनी उपस्थित राहून त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील निरोगी आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना खेड तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, पंचायत समिती उपसभापती सुनीलजी मोरे,
जिल्हा परिषद सदस्या सौ मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्या सौ कासार, रामचंद्र आईनकर, शांताराम चिनकटे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आदरणीय रामदासभाई कदम तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय शशिकांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहर शिवसेना महिला आघाडी आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलंय. तरी या शिबिरास शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना खेड शहर महिला संघटिका सौ नेहा निरंजन दळी यांनी केलंय. सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थानमध्ये आषाढी एकादशी निमित्त नामस्मरण, भजन, हरिपाठ आणि आध्यात्मिक परिसंवाद आदी कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दत्तभक्त आणि भाविकांनी सहभाग घेतला. औदुंबर श्री दत्त देवस्थानमध्ये प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येतात. यावर्षीही नामस्मरण सोहळा, भजन आणि हरिपाठ असे आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. विशेषतः सुकिवलीसह कुडोशी, भरणे, धवडे, सनगर आदी गावातील वारकरी आणि भाविकांनी उपस्थिती दर्शवली. या सर्व भाविकांसाठी रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आषाढी एकादशी निमित्त सहभागी झालेल्या सर्व भाविकांची दत्त देवस्थानचे हभप श्रीकांत चाळके आणि परिवाराने भाविकांची चांगली व्यवस्था केली. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाया मागे घ्याव्यात, आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांबाबत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशी हमी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केली आहे. या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथे कॅन्डल मार्चसाठी उपस्थित होत्या. आज कॉक्रोच जनता पार्टीचा विजय झालाय, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, काय सांगाल? विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी त्यांनी जसं नरेंद्र मोदींच्या घरावर एक धडक मोर्चा काढला, कॉक्रोच जनता पार्टी देखील आहेच, एवढे सगळे विद्यार्थी ते गोळा झाले, त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकजूट करायचं काम केलं. त्यानं सोनम वांगचुकांनी त्यांनी उपोषण केलं आणि आज हा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा तर नक्की दिलाय, पण जेव्हा त्यांना अटक होईल आणि प्लस कारण का बऱ्याच मुलं देखील मृत्युमुखी पडले, त्याचे पालक मृत्युमुखी पडले, बऱ्याचशा लहान लहान मुलांवर कारवाया झाल्या, त्या सगळ्या कारवाया सरकारने परत घेतल्या पाहिजे. हे जंतर मंतरवर पण झाले आणि देशाच्या बऱ्याच कानाकोपऱ्यात झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे देशाची की असं हे सगळं परत कधी होणार नाही. आणि हे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते आणि लोकशाही ही जिवंत आहे ही ह्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. खेड येथील दैवज्ञ समाज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंडळ येथे आषाढी एकादशी महोत्सव 2026 सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रींची महापूजा, सहस्त्र तुलसी दल अर्पण सोहळा, अभिषेक, पांडुरंगाष्टक नामस्मरण करण्यात आलं. त्यानंतर सालाबाद प्रमाणे LP इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालवारकऱ्यांची दिंडी वाजत गाजत हरिनामाचा गजर करत त्या ठिकाणी आली. या दिंडीचं स्वागत देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं. देवस्थानमध्ये वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला. काही मुलांनी गाणी म्हटली तर शिक्षक वृंदानेही यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. नंतर LP प्रशालेच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मानाची आरती करण्यात आली. तुळशीहार आणि फुलं अर्पण करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांना फराळ आणि बक्षीस देण्यात आली. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांचा दैवज्ञ समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संध्याकाळी 6 वाजता सौ मिनल गुहागरकर, सौ अमृता आंजरलेकर, वामन मोरे, उदय दांडेकर आणि पराडकर मॅडम
यांचं गायन झालं. रात्री हरिपाठ आणि आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्ष संजय दांडेकर, सौ नीलम दांडेकर, सौ मिनल गुहागरकर, सौ स्मिता गुहागरकर, शेखर गुहागरकर, सौ मनाली पावसकर, सौ रुही दांडेकर आणि पुजारी कांबळे दाम्पत्य उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित गोपाळगड किल्ल्याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. किल्ला खासगी जागेत असल्याने पर्यटकांना येणाऱ्या अडचणी आणि वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने किल्ल्याची जागा शासकीय ताब्यात घेण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना दिलासा मिळणार असून गोपाळगड किल्ल्याच्या संवर्धन, जतन आणि पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.